हॅलो गाईज, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. सो व्लॉगला करूया पहिली स्टार्ट. सो गाईज, मी तुम्हाला सुरी दाखवते. सुरी मीन्स मी काहीतरी करते आहे. सो लास्ट व्लॉगला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं, ह्याही व्लॉगला तेवढंच प्रेम द्या. आणि चॅनलला कोण नवीन ऍड झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी बनवते भुर्जी आर्यनसाठी. सो व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. कशी बनणार आहे मलाच माहिती नाही, चांगली बनेल कारण का मी बनवलेली आधी. मी बनवायची भुर्जी बिर्जी. आता खूप महिने झाले की मी काहीच बनवलं नाही गॅसवरती. फक्त मॅगी बनवते, बाकी काहीच नाही. आणि आर्यनला माझ्या हाताची भुर्जी आणि डाळ भात खूप आवडतं. तो मला नेहमी बोलतो. कधी मी त्याला असं बोलली ना की आपण घरी जेवूया आज, तर तो मला बोलतो मग तू डाळ बनवशील तरच मी जेवेल. आणि मला कंटाळा येतो असं नाही. मला असं कोणतरी हे करत राहील ना सारखं की हे असंच टाक तसंच टाक असंच कर तसंच, मला नाही आवडत. पण स्वतःच्या मर्जीचं करायला आवडतं. कळलं? सो गाईज, लास्टचे व्लॉग कसे होते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी कांदा सोलते. हा छोटू कांदा घेतलाय मी, हा एक मोठा. आणि मकर संक्रांतीची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर मकर संक्रांतचा व्लॉग पण आपला अपलोड झालेला आहे. तर फटाफट जाऊन चॅनलवर तो व्लॉग बघा. आणि त्याच व्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामची किंवा या व्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामची लिंक सुद्धा मिळेल. त्याच्यावर तुम्हाला मकर संक्रांतीचा व्लॉग बघायला मिळेल. ठीक आहे, सॉरी व्हिडिओ बघायला मिळेल. मी काय बोलते मलाच नाही माहिती, पण बोलते काहीतरी. ओके, सो भेटूया कांदा वगैरे कापून. माझा कांदा चॉप वगैरे करून झालाय आणि मी आता ते शिजायला ठेवलंय. कांदा थोडस बारीक होऊ दे आणि टोमॅटो वगैरे टाकलंय. आणि आता आर्यनचा पण व्हिडिओ कॉल आलेला, मी त्याच्याशी बोलत होती, थोडस कामाबद्दल बोलत होतो आम्ही. तर आता मी टाकणार आहे अंडी. सो यातले मी 3च टाकणार आहे. 3 मम्मीने मला आणायला सांगितलेलं, तिच्यासाठी म्हणजे आणून ठेवायला सांगितले होते तिने. तर आता 3 अंड्यांची मी भुर्जी बनवणार आहे. कशी होईल कशी नाही होणार काय माहिती. तर आता ते शिजतंय, कांदा थोडा बारीक होतोय, टोमॅटो पण थोडासा असा मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. सो त्यामुळे मी ते ठेवलंय गॅसवरती, थोडं असं झाकून ठेवलंय मी. हे बघा. सो आता थोड्याच वेळात माझी भुर्जी, मी आर्यनला कॉल करून बोलली त्याला की मी आत्ता बनवायला घेते. तर का आत्ता का घेतोय, मी अजून आलो नाहीये ना. मग त्याला कसं गरम गरम लागतं. मी त्याला बोलली मी बनवून ठेवते आता, मग तुला आले की गरम करून, तू आलास की मग तुला गरम करून देते. कसं मी पण फ्री सगळेच, मग मी माझी दुसरी कामं करायला मोकळी. आणि मला खूप कमेंट्स येतात की ताई तू डेली व्लॉग्स बनव ना, तुझे व्लॉग खूप छान असतात. पण गाईज डेली व्लॉग्स बनवायला काय नाही, मी बनवेल. पण कसं होतं माहितीये, मग इंस्टाग्रामचे रील्स पण एडिट करायचे राहतात, व्लॉग एडिट करायचा राहतो, मग ते सगळं गडबड होऊन जाते. मग मी रागामध्ये सगळं डिलीट करून टाकते. असं मी गेल्या टायमिंगला एक लग्नाचा व्लॉग पण काढलेला, तर त्याचे अर्धे क्लिप नव्हते माझ्याकडे आणि तो किती दिवसापासून पेंडिंग होता अपलोडिंगचा, मी एडिटच नव्हता केला. तर ते मला नुसतं गॅलरीमध्ये दिसत होतं, तर मी ते डिलीटच करून टाकलं रागाने. असं होतं माझ्यासोबत, म्हणून मी काढून नाही ठेवत व्लॉग. असं कधी मन झालं ना कीच मी काढते. सो आता भेटूया, भुर्जी करते मी थोडी. A few moments later. बुगली आलेला आहे घरात. तरी गॉगल काढ, तुला कोण बघतंय घरात? सॉरी, गॉगल पडला. सो तुला कसं वाटतंय घरी येऊन, कसं वाटतंय जरा सांग. सध्याला माझा हात जाम दुखतोय. तो मांजा पतंग उडवून उडवून त्याचे हात कट झालेत. आणि मी तुम्हाला बोलली ना तो आल्यावर मी त्याला गरम करून देईल भुर्जी. सो मी आता ती गरम करतो भुर्जी. तर मला आधीच बोललेलं शोना मला तू तिथे घरी आल्यावर बनवून दे. मी आधीच बनवून ठेवली आणि आता गरम करून देते त्याला. मी व्हिडिओ कॉलवर सांगितलेलं मी आधीच बनवून ठेवणार आहे बाबा. त्यामुळे खायला घ्यायचं
मम्मी झोपली आहे आमची. दिवसभर झोपाच काढत असते माझी मम्मी. बाकी काय करतच नाही. हसते बघा, हसते बघा. खेळला 5 minutes later. त्यांची रिएक्शन घेते. थोडी पाठी जाते. कशी झाली आहे सांग ना. अरे नीट सांग, नीट खरं खरं सांग. चांगली झाली आहे, खरं चांगली झाली आहे. आया. A few moments later. गाईज मी रेडी वगैरे झाली आहे आणि आता मी निघते जायला. म्हणजे चप्पल कुठे. सो आता आम्ही निघतोय. मी पर्स बिर्स काय नाही घेते, अशीच जाते. सो भेटूया आता गाडीवरतीच. मुगली कसा गाडी चालवता बघा गाईज, पागल झाला. 1 hour later. सो गाईज आम्ही गेलेलो बँक मध्ये, तर थोडी कामं होती तर बँक मध्ये गेलेलो. मग आता आम्ही गेलो ईश्च्या घरी. बेबी कुठे आहेस? ए खोल येड्या. तर आता आम्ही जातो व्हिडिओ बनवायला. अरे पागल आहेस, मी राहिली असती ना. हा पागल आहे खरंच. लिफ्ट मध्ये गेला, लिफ्ट बंद केली. मी राहिली असती तर. आम्ही लय मस्ती केली आता आम्ही नारळ बरोबर. बघा इथं पडला एक नारळ बघा, हवं दिसतं बघा. आम्ही खूप मस्ती केली. मला व्लॉगच घ्यायला नाही भेटला. बेबी कसं बसलाय. गरीब 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 आहे वो, गरीब है. चल ना, उठ ना, उठ उठ उठ. माझा सहारा घेऊन उठ. उठ उठ माझा सहारा घेऊन. उठ उठ उठ. गाईज माझी एक मैत्रीण आहे, ती मला बोलते की तू आर्यनला किती मारतेस व्लॉग बिग मध्ये. मी मारते तुला बेबी, खरं बोल. काय करा ऑफ कॅमेरा हा मला किती मारतो यार. खूप लोकांना असं वाटतं की मी ह्याला छळते, पण हा मला किती छळतो हे लोकांना माहितच नाही. काय नाही, मी छुत्या विद्या बनवत. चलो आता मी जातोय व्हिडिओज बनवायला. आम्ही पितोय कोकम सोडा. बुगली देतोय मला. बुगली इथं बघ तू आधी पहिली. चल. हो हे बघा गाईस. अय्या मला द्यायचं सोडून पहिलं स्वतः पितोय. आयटम तुला मस्त बजाला. तुला चाट मसाला ना जास्त पियायचं नसतं. मी सिनेमॅटिक नाही घेते, आज नॉर्मल व्हिडिओ घेते. सिनेमॅटिक घेते ना तेव्हा आर्यन ब्लर होतो. माझा अवतार बघा गाईस काय झालाय. मस्त झालाय ना अवतार. आम्ही ईस्टला पण आलो आता. चला भेटूया थोड्या वेळात केक घ्यायला, कारण का आज आम्ही केक वर व्हिडिओ बनवणार आहे. गोल्ड रोज दाखव. आय लव्ह यू. आय लव्ह यू बुगलू. तोडशील त्यांचं ठेव. सो आम्ही आलोय केक घ्यायला. बुगली मला केक घेतोय गाईस. तू घेतोस ना मला केक? आन्सर किती? 95. आम्ही पेस्ट्री घेतली डबल चॉकलेटची. आम्ही आलो ईशच्या घरी. ओ वाव, मकर संक्रांतीच्या दिवशी तुला आठवली नाही का ही पतंग? 3 पतंग होतात. गाईस आम्ही ह्या पतंग बरोबर शूट केलं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. आणि डुगलू बुगलूनी केक घेऊन दिला. नाही काय तिने तिच्या पैशानेच घेतला केक. हो मी घेतलं, पण मला खुशी भेटते असं बोलून की ह्याने घेऊन दिलं. समजला? A few moments later. तो गाईज आम्ही इंस्टाग्रामचे रील्स वगैरे शूट केले आणि आता मी जेवतोय. डुगलू मला भरवत होता. आता नान खाऊन झालं, आता मी खातो राईस. सो गाईज तुम्ही पण या जेवायला. हे भरव, जास्त हे नको ग्रेव्हीवाला भरवू.
आमचं शूट वगैरे झालंय, जेवण वगैरे पण झालंय आणि आता मी निघतोय. हा पहिला तर मला सोडेल. पहिला आम्ही जाणार आहे तारंगणमध्ये. माझ्या दादासाठी जेवण घ्यायचं आहे. तो कामावरून आलाय, आता त्याच्यासाठी काहीतरी जेवण घेतो आम्ही तिथून आणि मग मी जाईल डायरेक्ट माझ्या घरी. सो गाईज, इथपर्यंत व्लॉग बघण्यासाठी व्लॉगला लाईक, कमेंट, शेअर करा आणि इथपर्यंत व्लॉग बघण्यासाठी खरंच थँक्यू. स्टेडिंग फॉर नेक्स्ट व्लॉग. सो गाईज, नेक्स्ट व्लॉगपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी काय बडबडते आज मलाच नाही माहिती, पण व्लॉगला खूप जास्त प्रेम द्या. लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा. स्टे ट्यून फॉर द न्यू व्लॉग. बाय बाय. लव्ह यू ऑल.